सिंधुदुर्गातील अत्यंत ज्येष्ठ समालोचक अशोक नाईक आणि त्यांच्यासोबत प्रदीप देऊलकर या दोघांना. थैंक यू, धन्यवाद प्रशांत जी, धन्यवाद प्रसाद परब जी. एक बार बहुत ही अच्छा मैच देखने को मिला. जो पिछला मैच आखिरी गेंद पर किस तरह से मुकाबला रहा और इससे बीच में नया मैच मैदान पर शुरू होता हुआ दो टीमों के बीच में. और शॉर्ट पिच गेंद इस बार उछाल लेते हुए बल्ले को हटाया, गेंद को लाइन से जाने दिया. ओपनिंग जोड़ी मैदान पर आ चुका है अंकित और अंकित के साथ योगेश. और पहला ओवर जारी होता हुआ मैदान पर सिब्बान का. आगे निकलकर खेलना चाहते थे, ऑन साइड पर गेंद चली गई गली की तरफ. एक सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज और लेग बाइट के साथ 1 रन मिल गया स्कोर के खाते में. टॉस जीता FM 11 हॉस्पेट क्रिकेट टीम ने. टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया और बल्लेबाजी को मौका दिया रेड हॉक्स क्रिकेट टीम को. 6 ओवर का मुकाबला, सामने 2 जीत, बड़ी जीत हासिल करते हुए बहुत ही शानदार खेल आज के दिन में. लेफ्ट हैंडर बैटर और उनके लिए राउंड विकेट. सामने योगेश, बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद. बल्लेबाज को लगभग चकमा दिया इस गेंद ने. गेंद निकली विकेट कीपर के हाथों में. ऑन साइड पर लॉन्ग ऑन बाउंड्री पर और एक डीप मिड विकेट बाउंड्री पर 2 फील्डर इस सीमारेखा पर तैनात. और इस बार हवा में मार बैठे, मौका बनेगा, देखना होगा. स्क्वायर लेग से लंबी दौड़ लगाई, गेंद के नीचे आए और बहुत एक सुंदर कैच. पहिली सफलता मिळते हुई मैदान पर. नक्कीच कमबॅक करणं FM हॉस्पिट कर्नाटकाला खूप अत्यंत गरजेचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये विजय पराभव मिळाला आणि नक्कीच या सामन्यामध्ये विजय संपादन करण्याचा प्रयत्न असेल. नाणेफेक जिंकली, प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय. स्क्रीनवरती आपण पाहतोय रिप्लेमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र तेवढा अचूक संपर्क नव्हता आणि कौतुक करावं लागेल शतरक्षकाचं. एक साधा सोपा झेल त्याच्या हातामध्ये विसावला. 1 बाद 5 धावा. शुरुआत थोड़ी सी नाजुक होती हुई इस मैदान पर अगर दोनों टीमों की बात की जाए तो शुरू का मैच हार चुकी है, तो बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला रहेगा. तो सामने से 2 लगातार जीत हासिल करते हुए कर्णवीर केसरी पूना क्रिकेट टीम बहुत ही शानदार खेल किया पिछले मैच में एक बड़े टीम के साथ. और कप्तान ने भी बहुत अच्छी बात की थी, जो मैच विनर खिलाड़ी ने भी बहुत बातचीत की थी कि यह मैच आखिर तक हम ले जाएंगे और वहीं पर हम मैच जीत जाएंगे. बहुत शानदार जीत. थोड़े से नाखुश जरूर है आखिर में बंटी पटेल, वो भी उनकी बिल्कुल नाराजगी मैदान पर देखने को मिली. लेकिन मैं कहूँगा जो कि एक सामने अच्छा खेल देखने को मिला. अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, गुडले स्पॉट पर थोड़ी सी उछाल लेती हुई. ऑन साइड पर खेलना चाहते थे, सफल नहीं रहे. गेंद जाके शरीर पे, पेट पे टकराई. कोई नुकसान नहीं, अपने पॉलिथ्रोन में जाते गेंद को उठाते, फील्ड करते. एक कामयाब ओवर की समाप्ति होती हुई मैदान पर पहले ओवर का खेल समाप्त हुआ 5 रन 1 विकेट के नुकसान पर. किफायतीदार गोलंदाजी म्हणावी लागेल सिब्बान शेख याचे. प्रचंड अनुभव आहे टेनिस क्रिकेट विश्वातील आणि तो अनुभव आपल्या पणाला लावून एक माफक किफायतीदार षटक. अवघ्या 6 धावांचं आणि 6 धावा मोजता मोजता एक गडी बाद, एक मोहरा प्रतिस्पर्धी संघाचा गारद केलाय. 5 रन पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद कई दर्शक पिछले मैच के साथ जरूर जुड़ चुके थे आखिरी ओवर में और मुकाबला भी वैसा ही रहा. इस टूर्नामेंट में पहले पिछले दिन जो कि एक शाम का मैच बहुत अच्छा रहा था, कल का भी शाम का मैच यादगार रहा था और आज
आखिरी मैच वो भी बिल्कुल कड़ा होगा, कोई शक संदेह नहीं। सामने से दूर वाले छोर से दूसरे ओवर की शुरुआत होती हुई और बॉलिंग मार्ग पर आ चुके हैं गेंदबाजी में राजेश सोरटे। एक अच्छा ऑलराउंडर है टीम के, वो गेंदबाजी के लिए एक हार का सामना करना पड़ चुका है, उभर कर निकलना होगा। और इस बार बाहरी किनारा, गेंद चलेगी शॉर्टेड मैन पर और थोड़ी सी मिस फील्डिंग, क्या दूसरे रन की कोशिश होगी? पीछा किया लगभग बाउंड्री लाइन तक, 2 रन के लिए पलटे, तीसरे रन के लिए पलटे। बहुत ही शानदार, अच्छा क्रिकेट, विकेटों के बीच में बहुत ही शानदार दौड़, 3 बहुमूल्य रन स्कोर के खाते में। मिळाली संधी आणि हॉक्स क्रिकेट टीम सामने FM 11 हॉस्पेट कर्नाटका क्रिकेट टीम टॉस जीतकर गेंदबाजी करती हुई मैदान पर। ओवर पिच गेंद, लेकिन बिल्कुल थोड़ा सा फुटवर्क नहीं था, खड़े खड़े खेलना चाहते थे और फिर से बिल्कुल सामने से गेंद कट होकर बाहर की तरफ निकली। विकेट कीपर के साथ गली गली के साथ कवर के साथ शॉर्ट एक्स्ट्रा कवर और एक बार बिल्कुल लेदर क्रिकेट की तरह गेंदबाज के हाथों में गेंद सुपुर्द होते हुए राजेश सोरटे सामने से रोड एंड से अपने बॉलिंग बार पर अगली गेंद लेकर सामने बल्लेबाजी कर रहे सिद्धेश। इस बार आगे निकलकर हल्के से गेंद को खेला ऑफ साइड पर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर फील्डर गेंद को फील्ड करते और एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। एक सिंगल के साथ स्कोर बढ़ा, 9 रन पर पहुंचता हुआ। थोड़ी सी धीमी शुरुआत प्रदीप मैं कहूंगा इस मैच में। नक्कीच चांगला चेंडू होता, सन्मान दिला, त्याबरोबर एकेरी धाव ही आपल्याला पाहायला मिळाली। इस बार फिर से उछाल लेती हुई गेंद कट होकर बाहर की तरफ निकलती हुई, कट करना चाहते थे ऑफ साइड पर, लेकिन गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, ज्यादा मौका नहीं दे रहे हैं, शायद आगे लाने की कोशिश कर रहे हैं, लेकिन बल्लेबाज बिल्कुल खड़े खड़े और वहीं पर बल्लेबाज लगातार चकमा खा रहे हैं। इस बार शायद बिल्कुल थोड़ी सी आवाज कुछ तो कुछ, लेकिन विकेट कीपर के हाथों से गेंद छोटी तो बस कोई सवाल नहीं था। लेकिन एक अच्छा ओवर रहा, खेल 2 ओवर का और स्कोर सिर्फ 9 रन 1 विकेट के नुकसान पर। प्रदीप क्या कहेंगे इस ओवर के बाद? और देखिए रिप्ले देख सकते हैं क्या हुआ पिछली गेंद पर। राईट आर्म ओव्हर द विकेट राजेश सोरटे आणि बॅटची किनार घेतली होती। यष्टीरक्षकांना चुकही झाली कारण तो चेंडू हातामध्ये विसावला गेला नाही। दुसरा गडी बाद झाला असता, मात्र ही नामी संधी वाया दवडली गेली। ते FM हॉस्पेट कर्नाटक संघाकडनं आणि 1-9 असा केविलवाना नाजूक धावफलक पाहायला मिळतोय। पाहावं लागेल उर्वरित 4 षटकांवरती फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतील आणि किती धावांचं लक्ष्य हे प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं जाईल। बिल्कुल जोरदार कोशिश होगी, एक हार के सामने के बाद दबाव होता है दोनों टीमों पर और उसमें से जो उभरेगी वो अच्छा खेलेगी, वो जीत जाएगी। और देखना होगा फिलहाल कमेंट्री बॉक्स की ओर से तीसरे ओवर की शुरुआत होती हुई और गेंदबाजी के मोर्चे पर आ चुके हैं आशीष आगरकर। विराट तेंदुलकर हमारे साथ बिल्कुल पूरी जानकारी हर खिलाड़ी की होने के साथ वो देते हुए बहुत ही अच्छे स्कोरिंग के लिए और सामने बल्लेबाजी कर रहे उनकी गेंदबाजी का सामना करते हुए सिद्धेश कदम स्पर्श करताना आपल्याला पाहायला मिळाला। 1-11 11 पर पहुंचा 1 विकेट के नुकसान पर। ये बेहतरीन शॉट इस बार बिल्कुल मिड विकेट पर, गजब का टाइमिंग और गेंद चली गई डीप मिड विकेट सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। खराब चेंडू आशिष आगरकरचा शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडू होता। स्क्रीनवरती आपण पाहतोय रिप्ले मध्ये फलंदाज उजव्या यष्टीवरती शपल झाला होता आणि पूर्णपणे फळीच्या मधोमध चेंडू भिडवला आणि चेंडूला सरळ वेरकावून दिलं डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। 1-17 6 बहुमूल्य रन 17 पर टोटल आगे बढ़ा स्कोर। 1 विकेट के नुकसान पर एक मौका मिला, कैच छूटा और कैच के साथ एक मौके पर एक बड़ा शॉट लगाया, छक्का लगाया डीप मिड विकेट से बारे का पर 6 रन और जुड़ गए स्कोर के खाते में। 17 पर टोटल आगे बढ़ा स्कोर। तीसरा ओवर अभी भी जारी और बॉलिंग बार पर आशीष आगरकर अगली गेंद लेकर। सामने बैटर है सिद्धेश। और इस बार फिर से हवाई फायर, क्या गेंद फिर से निकलेगी डीप स्क्वायर लेग सीमा रेखा पर, फील्डर बाउंड्री लाइन पर लगभग। बहुत ही बेहतरीन फील्डिंग स्क्वायर लेग बाउंड्री पर। नक्कीच पाहावं लागेल सुरक्षित झेल टिपला गेला की क्षेत्ररक्षकाचा पाय सीमारेषेला लागला असेल। तिसऱ्या पंचांची
मदत मागितली गेली आणि नक्कीच पाहावं लागेल तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येईल, कारण दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा हा निर्णय असेल. झेल तर अतिशय सुरेख टिपला गेला, मात्र झेल टिपता टिपता शरीराचं संतुलन बघावं लागेल. बिल्कुल क्या हुआ वहां पर, या गेंद बाउंड्री लाइन पर जो कि लग चुके हैं, या बाउंड्री लाइन से बाहर गेंद को कैच किया है. एजाज कुरैशी थे वहां पर फील्डिंग के लिए, जो कि डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर. और बिल्कुल अमेय नाइक जो हमारे तीसरे अंपायर वो जुड़ चुके हैं हमारे स्क्रीन के सामने, और देखना होगा बिल्कुल क्या हुआ उस जो कि फील्डिंग पर, या कैच या बड़ा शॉट. लेकिन तब तक स्कोर मात्र रुका हुआ है 17 पर, 1 विकेट के नुकसान पर. खेल तीसरे ओवर का. आशीष आगरकर गेंदबाजी कर रहे हैं और बिल्कुल बाउंड्री लाइन पर इस गेंद को फील्ड किया था एजाज कुरैशी ने. देखने होगा अंपायर बिल्कुल देख रहे हैं, क्योंकि तो बिल्कुल अंपायर का निर्णय. और इसी के साथ ओयूटी आउट. एक अच्छा कैच, बेहतरीन फील्डिंग एजाज कुरैशी स्क्वेअर लेग बाउंड्री पर. शेवटपर्यंत नजर ठेवली चेंडूवरती आणि बॉडीचं संतुलन व्यवस्थित ठेवलं. कुठेही पायाची हालचाल थोडस जरा जरी पाय इकडे तिकडे गेला असता तर मात्र नक्कीच सुदैवी ठरलं असतं फलंदाज. मात्र गुड कॅच एजाज कुरैशी. 2 बाद 17 धावा. पिछले मैच में जीत की हम चर्चा करेंगे कर्णवीर केसरी पुणे क्रिकेट टीम की. प्रदीप फील्डिंग बहुत अच्छी रही थी, फील्डिंग रही, गेंदबाजी रही, जो बड़े टोटल से पहले रोका और बाद में अच्छी बल्लेबाजी की. बिल्कुल जो कि एक हर ओवर के साथ बल्लेबाजी आगे बढ़ाई, आखिरी ओवर पर मैच लेके गए. और इस मैच में ये दोनों टीम जो मुकाबला कर रही है, पहला मैच हार जरूर चुकी है, लेकिन दूसरे मैच में उभर कर निकलना पड़ेगा. कौन जीतेगा, रेड हॉक्स या FM11 हॉस्पेट कर्नाटका. फिलहाल और एक नए बल्लेबाज मैदान पर, नए बल्लेबाज हशीम मैदान पर. वो सामना करेंगे एक सफलता के साथ अपने बॉलिंग मार्ग पर आशीष आगरकर. इस बार फुलर लेन की गेंद खेलना चाहते थे, ऑन साइड पर गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, डॉट गेंद. अच्छा कमबैक. राउंड विकेट गेंदबाजी कर रहे सामने राइट हैंडर बल्लेबाज के लिए, हाशिम के लिए. अल्टी पल्टी, बहुत ही लाजवाब टाइमिंग. वाइड गली पर गेंद चली गई बाउंड्री लाइन की तरफ. एक बेमिसाल शॉट, 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर. 4 रन मिल गए स्कोर के खाते में और चौके के साथ स्कोर आगे बढ़ा 21 रन 2 विकेट के नुकसान पर. बहुत ही बेहतरीन शॉट प्रदीप. खूपच बाहेर चेंडू होता आणि फलंदाजाला हात खोलण्याची संधी मिळाली आणि अचूक टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. संपर्क अचूक झाला आणि चेंडू सरळ डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 2 बाद 21 हा धाव फलक. अच्छा स्कोर 21. इस बार सफल होकर ऑन साइड पर खेलना चाहते थे, रन के लिए निकले दोनों बल्लेबाज. और जब तक विकेट कीपर आते गेंद को फील्ड करते, तब तक एक सिंगल बन गया स्कोर के खाते में. इस 1 रन के साथ स्कोर टोटल हो चुका है 22, लॉस ऑफ 2 विकेट. 22 रन 2 विकेट के नुकसान पर टोटल 3 ओवर की समाप्ति के बाद गेंदबाजी में परिवर्तन. कमेंट्री बॉक्स में एक बार फिर से जुड़ जाते माइक्रोफोन पर प्रदीप देउलकर के साथ इस आने वाले 3 ओवर के साथ. धन्यवाद अशोक नाईक. गव्हर्नमेंट कॉम्प्लेक्स सांगेमच्या या मैदानावरनं प्रदीप देऊलकरचा मनपूर्वक नमस्कार. FM हॉस्पेट कर्नाटका विपक्ष रेड हॉक्स या 2 संघ दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळतंय. सुदैवी ठरतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय FM हॉस्पेट कर्नाटक संघाचा पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 षटकं, 18 चेंडूंचा खेळ समाप्त. 4थ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. रोड एंड कडनं गोलंदाज यावेळी सज्ज होतोय, तो राजेश सोरटे नावाचा गोलंदाज. कित्येक मोठ्या स्पर्धांचा अनुभव. पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओव्हर द विकेट.
यावेळी चेंडू डाव्या यष्टीवरती पाहायला मिळाला, बदल आले ते पाहायला मिळालं फलंदाजाकडनं. पंचांचा इशारा येईल लेग बाईचा, एकेरी धाव निघेल आणि एकेरी धाव संख्येने 2 बाद 23 धावा. प्रदीप, अब तक की अगर खेल की चर्चा की जाए तो रन भी बन रहे हैं, गेंदबाजी भी हो रही है, लेकिन देखना होगा सामने जिस तरह से टीम है, एक 60-65 के आसपास आपको जाना पड़ेगा. एक अच्छा टोटल होगा, मैच फाइटिंग टोटल होगा. अंकित यादव खेळतोय 6 चेंडूंवरती 6 धावा आणि हाशिम खेळतोय 4 चेंडूंवरती 5 धावा. भागीदारी खूप महत्वाची असेल. एका बाजूने संयम, त्याचबरोबर आक्रमकता ही पाहायला मिळेल का? सांगेम प्रीमियर लीग 2023 पर्व 18व आपण पाहतोय. याची देही याची डोळा. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू थोडासा बाहेर वळसा घेतोय. उजव्या यष्टीवर पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती गोलंदाज राजेश सोरटेच्या खाते. बिल्कुल, आप रिप्ले पर देख सकते हैं, बहुत अच्छी गेंद, फुलर लेन की गेंद, थोड़ा सा आगे रखा, कट होकर बाहर की तरफ निकली, खेलना चाहते थे लेकिन गेंद के लाइन से पूरी तरह से बीट हुए. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू सुरेख फटका म्हणावा लागेल. क्षेत्ररक्षणामधील भगदाड सोडलं. डी पॉइंट सीमा रेषेच्या दिशेने सांगेम प्रीमियर लीग मधील ब्रँडेड चौकार. बिल्कुल बेहतरीन शॉट, थोड़ी सी ओवर पिच गेंद मिली इस बार, हाफ वाली पर लिया और एक शानदार जो कि कवर ड्राइव, बहुत ही बेहतरीन शॉट. जो गैप था कवर पॉइंट और जो कि लगभग डीप एक्स्ट्रा कवर बहुत दूर थी और वहीं से बिल्कुल कोई मौका ही नहीं दिया दोनों फील्डर के लिए. 4 बहुमूल्य रन मिलते हुए स्कोर के खाते में. 2 बाद 27 ही धावसंख्या पाहायला मिळत आहे. फलंदाजाचा नक्कीच आत्मविश्वास दुणावला जाईल. यावेळी सुरेख कमबॅक म्हणावं लागेल. राजेश सोरटे पलटवार करतोय. एक अप्रतिम चेंडू हाताळला जातोय, ज्या चेंडूवरती फलंदाजकडे कुठचंही उत्तर नव्हतं. निर्धाव चेंडू गल्ला जातोय तो राजेश सोरटे याच्या गोलंदाजीवरती. 4थं षटक आपल्याला हाताळताना पाहायला मिळतोय. कित्येक मोठ्या स्पर्धांचा अनुभव, कित्येक मोठ्या स्पर्धेमध्ये एक चमकदार कामगिरी करणारी गोलंदाजी ही कित्येक वेळा त्याची पाहायला मिळाली. आतापर्यंत 2 बाद 27 हा धावफलक. यावेळी मात्र मिस टायमिंग फटका, चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. डी पॉइंट वरचा क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, चेंडूची परती करतोय. फलंदाज यावेळी पॉपिन क्रिस पासून दूर पाहायला मिळतोय आणि तिसरा गडी बाद होतोय तो धावचीच्या स्वरूपात रेड हॉक्स या संघाचा. थोड़ी सी ओवर पिच गेंद थी, हाफ वाली पर लिया था, गेंद को थोड़ा सा आपेश खेला था, गेंद हवा में भी थोड़ी सी निकली थी जरूर, लेकिन आप अगर देखेंगे तो दूसरे रन के लिए जब पलटे थे तो थोड़ी सी देरी हो चुकी थी. मेरे ख्याल से मन में तैयार नहीं थे दूसरे रन के लिए और वही थोड़ी देरी हो गई और बहुत ही शानदार थ्रो विकेट कीपर के हाथों में और रनआउट के रूप में एक सफलता मिलती हुई मैदान पर FM11 हॉस्पेट कर्नाटक क्रिकेट टीम को. दोन्ही संघांसाठी विजय हा खूप महत्त्वाचा असेल, कारण पराभूत संघाला येथून संधी नसेल. पराभूत संघाला या स्पर्धेतना गाशा गुंडाळावं लागेल आणि पाहावं लागेल या सामन्यामध्ये कुठचा संघ विजयाचं खातं उघडतोय. या सामन्यामध्ये एका बाजूने कर्णवीर केसरी पुणे क्रिकेट संघ 2 लढती जिंकतोय, आपला आव्हान जिवंत ठेवतोय. नक्कीच ही लढत खूप प्रतिष्ठेची होईल या सामन्यामध्ये. यावेळी ऑफ ड्राईव्हचा फटका निघतोय. चेंडू यावेळी जमलेला घरंगळत जातोय. स्वीपर कव्हरवरचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेकी होईपर्यंत एकेरी धावेची पावलं ही बघता बघता दुहेरी धावांकडे वळताना दिसली. धावफलक पाहायला मिळतोय. धावफलकावरती 3 बाद 30 धावा. एक बहुत अच्छा क्रिकेट देखो, ढीले हाथों से खेला, शॉर्ट कवर पर डीप पर फील्डर थे, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर थे, जैसे देखा था बल्लेबाज ने, और हल्के से खेलकर पहला रन बड़ी तेजी के साथ और दूसरे रन के लिए उसी तेजी के साथ कदम बढ़ाए और स्कोर हो चुका है 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद 30 रन 3 विकेट के नुकसान पर. अनूप आणि त्याच्या सतीला हाशिम ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. अनूपला अनुसरून अशी फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. रेड हॉक्स क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय. 4 षटकं 24 चेंडूंचा खेळ हा समाप्त होताना दिसतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा धावफलकावरती. एका बाजूने आक्रमण हे अपेक्षित असेल, कुठचा फलंदाज जोखीम पत्करतोय, साहसी फटके खेळतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील, कारण आव्हान तेवढं सोपं नसेल, कारण समोरील संघ ताकदवान बलाढ्य क्रिकेट संघ दिसतोय आणि नक्कीच गोलंदाजीचा तोफखाना या संघाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजीच्या आक्रमणावर फिरोज हा गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय.
डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती गगनभेदी फटका पाहायला मिळतोय. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. बहुत बेहतरीन शॉट लेफ्ट आर्म ओवर द विकेट फिरोज, जिन्होंने 5वें ओवर की शुरुआत की थी. छोटी गेंद मिली और बल्लेबाज पहले बिल्कुल तैयार थे. बहुत ही बेहतरीन शॉट मिड विकेट सीमा रेखा से स्क्वायर लेग लगभग और मिड विकेट के बीच में से गेंद चली गई. 6 रन के लिए बहुत बेहतरीन शॉट. 3 बाद 36 धावा धावफलकावरती. काय स्वागत केलं फिरोज या गोलंदाजाचं. पहिल्या चेंडूवरती सरळ चेंडू भिरकावून दिलाय डीप स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर. यावेळी मात्र अल्टी पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पायांवरती आदळला. त्यानंतर मला वाटतं यष्टांचा वेध घेतोय आणि इथं माघारी परतावं लागतंय. 4था गडी बाद होतोय तो रेड हॉक्स क्रिकेट संघाचा 36 या धावसंख्येवरती. बिल्कुल एक बड़े शॉट के बाद देखिए आप रिप्ले में देख सकते हैं किस तरह से जो कि एक यॉर्कर लेन की गेंद थी. फिरोज अपने बॉलिंग मार पर दिखा देते हुए लेफ्ट आर्म इस बार अल्टी पल्टी की कोशिश गेंद के लाइन से पूरी तरह से. और साफ बोल्ड हुए. हॅलो, आतापर्यंत 4.2 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 4 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा धावफलकावर. हाशिम हा मात्र फलंदाज माघारी परतला. 6 चेंडूंवरती 11 धावा जमवल्या. नवीन फलंदाज यावेळी मैदानात पावलं टाकतोय नटराज आणि त्याच्या साथीला अनुप खेळतोय. एका चेंडूंवरती 2 धावा आणि नटराज कशा प्रकारे खातं उघडतोय हे पाहणं औत्सुक्याचं आहे. फिरोज यावेळी पंचांच्या उजव्या साईडने. यावेळी डाव्या इष्टीवरचा चेंडू ऑन साईडला फटका निघतोय. डीप स्क्वेअर लेगवरचा शतरक्षक येतोय वेगाने. पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा, म्हणजे एकेरी धाव निघतंय आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पाहायला मिळतोय. 4 बाद 37 धावा. फिर से एक बढ़िया गेंद थी. इस बार यॉर्कर लेन की गेंद थी लेकिन थोड़ी सी लेग स्टंप को छोड़कर गेंद निकल रही थी. और जब तक स्क्वायर लेग पर गेंद को फील्ड करते एक सिंगल लेग बाइट्स के रूप में स्कोर के खाते में जुड़ता हुआ. अभी भी रनों की सख्त जरूरत है इस मैच में. फिरोज यावेळी वेगवान चेंडू म्हणावं लागेल. मधल्या इष्टीवरचा खेळायचा प्रयत्न होता ऑन साइड वरती. पायचीचं हलकंसं अपील पाहायला मिळत आहे. पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा. एक धाव जोडली जाते धावसंख्या पाहायला मिळत आहे. 4 बाद 38 धावा. प्रदीप बिल्कुल एक बड़े शॉट पहली गेंद पर लेकिन उसके बाद क्या कमबैक गेंदबाज का. अच्छी गेंदबाजी कर रहे यॉर्कर लेन की गेंदबाजी लगातार बल्लेबाजों को बिल्कुल जो कि परेशान कर रहे हैं. यावेळी ऑफ ड्राईव्हचा फटका निघतोय. क्षेत्ररक्षक दूर पाहायला मिळतोय. पहिली धाव ही हरणाच्या चापल्याने पूर्ण केली जात आहे. दुहेरी धावांकडे मोर्चा आपल्याला वळताना दिसतोय आणि यशस्वी होताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. लिलया दुसरी धाव पूर्ण होत आहे आणि दुहेरी धावसंख्येने धाव फलक फळ्यावरती बदलतोय. 4 बाद 40 धावा. बहुत ही सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पहला रन तेजी के साथ जैसे देखा 2 फील्डर जरूर थे मैदान पर और फील्डिंग भी बहुत अच्छी रही थी. अच्छा थ्रो भी किया था लेकिन उतनी ही शानदार दौड़ और 2 बहुमूल्य रन स्कोर के खाते में रेड हॉक्स क्रिकेट टीम के. यावेळी गुड लेंथवरचा चेंडू ऐन मोक्याच्या क्षणी वसरी प्राप्त करताना दिसतोय. वेगवान चेंडू होता. बॉडी लँग्वेज पद्धतीचा चेंडू उत्तीर्ण होता फलंदाजाकडे आणि निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय. ती फिरोजच्या षटकावरती 5 षटक 30 चेंडूचा खेळ समाप्त. 4 बाद 40 हा धावफलक पाहायला मिळतोय. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय रेड हॉक्स क्रिकेट संघ. कारण आपण पाहतोय सांगेम स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब सांगेम प्रीमियर लीग 2023 पर्व 18व आणि या स्पर्धेचा आजचा हा 4था दिवस. एक बड़ा आयोजन हमेशा की तरह. जिस तरह से सुबह में चर्चा हुई थी कप्तान की जो कि कृष्णा सातपुते बिल्कुल बड़ी बात जो कि बोली थी इस टूर्नामेंट के लिए. आज देखना होगा कि दूसरी इनिंग में किस तरह से जो कि बल्लेबाजी में उनकी बल्लेबाजी देखने को मिल गई. फिलहाल आखिरी ओवर और अभी भी 2 शॉट चाहिए इस मैच में. अनुप खोलवर टप्प्याचा चेंडू. हात खोलण्याची संधी. लॉंग ऑन बाउंड्री वरती फटका निघतोय. पंचांचा इशारा येणं बाकी. 4 धावांचा इशारा येतोय. सांगेम प्रीमियर लीग मधील ब्रँडेड चौकार आपण पाहतोय.
अनुप याच्या बॅटमनना. देखिए आप रिप्ले देख सकते हैं किस तरह से ये शॉट क्या लगाया अनुप कुमार ने। बिल्कुल एक लोअर फुल टॉस, एक लॉफ्टेड शॉट सामने और बिल्कुल हमारे पीछे। ये अगर मैदान की बात की जाए तो लंबी बाउंड्री है और उस बाउंड्री पर बिल्कुल सामने लॉन्ग ऑन बाउंड्री पर चौका। 4 बहुमूल्य रन स्कोर में अनुप क्या खाते में। जय सोनीचं स्वागत केलं गेलंय ते एका खणखणीत चौकाराने. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी मंद गतीचा चेंडू उजव्या इष्टीवरचा आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, प्रयत्न असफल राहतोय. चेंडू फळीमध्ये कुठेही संपर्क दिसून आला नाही. बाकीचे सोपस्कार पूर्ण करतोय तो एस्टनच्या मागे यष्टीरक्षक आणि शेवटचं हे षटक हाताळलं जात आहे गोलंदाज जय सोनी नावाचं. यावेळी शॉट प्लॅन पद्धतीचा चेंडू डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर गगनभेदी 6 धावांसाठी. बहुत ही बेहतरीन शॉट इस बार, जिस रफ्तार के साथ गेंद की थी और उसी रफ्तार के साथ बल्लेबाज ने बल्ला जोरदार घुमाया और इसी के साथ 50 रन जो कि पूरे होते हुए टीम के. सांघिक अर्धशतक फलकावर लागतंय ते रेड हॉक्स क्रिकेट संघाचं. शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडू मधल्या यष्टीवरती मिळाला. फलंदाजाला हात खोलण्याची संधी मिळाली आणि छत्रपतींचा छावा महत्वपूर्ण 6 धावा. अब अच्छा टोटल है लेकिन कहीं ना कहीं अभी थोड़ा सा एक शॉट अभी भी पीछे है टीम, मैं कहूंगा रेड हॉक्स क्रिकेट टीम. प्रदीप और अगर एक शॉट लगा ना तो ये मुकाबला बिल्कुल कड़ा हो जाएगा मैदान पर, बिल्कुल कोई शक संदेह नहीं. नाईक सर, या अगोदरचा सामना आपण पाहिला. शेर आणि शेरा सव्वा शेर कर्णवीर केसरी पुणे क्रिकेट संघ निघाला. बहुत बहुत क्या क्रिकेट खेला, क्या क्रिकेट खेला. शानदार युवा खिलाड़ियों का भरना था जिस टीम में और उनने एक बहुत ही बड़ी टीम के साथ बिल्कुल डटकर मुकाबला किया. मुकाबला ही नहीं किया तो बिल्कुल मैच को भी जिता दिया. जय सोनी यावेळी सज्ज. खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळी शॉर्ट पॉइंटच्या डोकेवरनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पाटला पुरा डी पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. खनखनीत ब्रँडेड सांगेम प्रीमियर लीग चौकार. बेहतरीन शॉट आखिरी ओवर में, स्लॉग ओवर में जिन रनों की सख्त जरूरत थी वो रन बनते हुए अनुप के बल्लेबाजी में एक लॉन्ग ऑन पर, दूसरा अब कवर पॉइंट बाउंड्री पर गैप ढूंढी और शानदार चौका 4 रन के लिए. 4 बाद 54 धाव फलकावर. यावेळी फटका नियंत्रित आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धाव पूर्ण होत आहे. दुहेरी धावांकडे दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न आणि यशस्वी होताना दिसतोय. अनुप आपल्याकडे स्ट्राईक राखण्यात यशस्वी ठरताना दिसतोय. शेवटच्या चेंडूवरती हल्ला चढवताना दिसत आहेत आणि 4 बाद 56 धाव फलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू, या इनिंगची सांगता करणारा शेवटचा चेंडू. मोठा फटका निघेल, एकेरी धाव निघेल की दुहेरी धाव निघेल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. बिल्कुल हम चर्चा कर रहे थे 60-62 की, क्या शॉट लगेगा आखिरी गेंद पर. यावेळी मंद गतीचा चेंडू पाहायला मिळाला. गती पूर्णपणे कमी होते या चेंडूवरती आणि पूर्णपणे चेंडू चकवा देतोय फलंदाजाला. सांघिक एकेरी धाव मिळत आहे आणि सांघिक धावसंख्या धाव फलकावर 4 बाद 57 धावा. 58 धावांचा पाठलाग करावा लागेल. FM हॉस्पिट कर्नाटक संघाला आपलं आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न असेल तर नक्कीच या सामन्यामध्ये करो या मरो ही लढाई खेळावी लागेल. कारण 58 धावांचा पाठलाग, 57 धावांचा बचाव होईल का रेड हॉक्स क्रिकेट संघाकडनं. दुसऱ्या इनिंग मध्ये नेमकं काय घडतंय, कुठचा संघ विजयाला गवसणी घालतोय आणि कुठच्या संघाला या स्पर्धेतना गाशा गुंडाळावं लागतंय हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती 2 दिग्गज समालोचन कक्षामध्ये येत आहेत. मिस्टर प्रशांत आदवडे सर आणि त्यांच्या सोबत मिस्टर प्रसाद परब सर.
चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट व्हिडिओ यशस्वी राहिली। तशा काय मोठ्या फलंदाजी किंवा मोठे फटकेबाजी पाहायला मिळालं नाही। आपण बघतोय FM11 हॉस्पिटल कर्नाटका टीम, जिथे मात्र त्यांना धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्यासाठी, तो 58 धावेचा, आणि अस्तित्व जर टिकवायचं असेल तर हा सामना जिंकणं तर दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट आहे। कारण दोन्ही संघांनी पहिला सामना ते पराभूत झालेत लीगमध्ये खेळत असताना। बिग बॅश फॉर्मॅटमध्ये आपण हे सामने बघतोय। जर क्वालिफाय झाला तर तुम्हाला परवाच्या दिवशी म्हणजेच या स्पर्धेचा जो 6वा दिवस असणार आहे त्या दिवशी तुम्हाला प्युअर लीग मॅचेस बघायला मिळणार आहेत। 3 सामने तुम्हाला खेळायला मिळतील कमीत कमी। प्रत्येक संघासोबत तुम्हाला 4 संघ जे क्वालिफाय होतील त्या 4 संघांमध्ये तुम्हाला प्रत्येक संघासोबत एक एक मॅच खेळायची आहे। आणि कालच्या दिवशी आपण असंच बघितलं जिथे मात्र दाट सकाळ गोवा संघाने 3 सामने जिंकून थेट उपांत्य फेरी गाठली। आणि ज्या ठिकाणी आपण बघितलं की बेतूल संघ पराभवाच्या छायेमध्ये होता, रुपेश शिलोन बेतूल, जिथे मात्र 5 षटकांच्या सामन्यामध्ये 72 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता। 1 षटक निर्धाव बघायला मिळालं योगेश म्हात्रेसारख्या गोलंदाज, जिथे ते 2 विकेटसुद्धा काढल्या होत्या। आणि 24 चेंडूत 72 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जी फलंदाजी बघितली ती भूतोन भविष्याती होती। आणि आपण जो फलंदाजी बघितली ओमकार केणीची 1 चेंडू बॅलन्स ठेवून मॅच फिनिश केली होती। सो ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला। स्ट्राइक एंडला कृष्णा सातपुते, नॉन स्ट्राइक एंडला इजाज कुरेशी, आणि षटक क्रमांक पहिलं बॉलिंग मार्कवर गोलंदाज घेऊन आलाय साहिल। ऑल द बेस्ट। पहिला चेंडू इनसाइड आउट हवेमध्ये क्षेत्ररक्षक पतीने बघतोय, जज करतोय, सेकंड हँडामध्ये हवेमध्ये झेल होता। हा चेंडू अप्रतिम बघायला मिळतोय। भाग पाडला फटका घेण्यासाठी, मिड ऑफ क्लिअर करू शकला नाही आणि पहिल्याच चेंडूवर
साहिल आपल्या संघाला एक मोठी सफलता मिळवून देतोय. प्राइसलेस विकेट आपल्याला बघायला मिळते. अत्यंत महत्त्वाच्या क्षणी कृष्णा सातपुते सारखा बोहरा या ठिकाणी तंबूत पाठवला जातोय. आणि प्रसाद, काल देखील आपण बघितलं तर दुपारचं सत्र जिथे उत्कंठ शिगेला पोहोचली होती, आज देखील दुपारच्या सत्रामध्ये उत्कंठ शिगेला पोहोचली आपण पाहिले. आणि जेव्हा सूर्य मावळतीला जातो, सूर्य अस्ताला जायला निघतो, त्यामध्ये देखील या स्पर्धेच्या निमित्तानं, सांघिक प्रीमियर लीगच्या निमित्तानं आपण बघितलं तो सामना उत्कंठावर्धक होतो. जसं जसं सूर्य अस्ताला जातोय यावेळेला या स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आपल्याला पाहायला एकदम बरोबर उल्लेख केला प्रशांत. कालच्या दिवसात आपण जर बघितलं तर शेवट सामना जेव्हा सुरू होता, तू मगाशी जो उल्लेख केला अपसेट्स बघायला मिळाले. पण जेव्हा शेवट सामना सुरू होता, तिसरं षटक मार्गस्थ होतं दुसऱ्या इनिंगमध्ये, प्रत्येकाचं प्रेडिक्शन हेच होतं की इथे मात्र 100% आपला बोलआउट बघायला मिळेल. कारण ऑलमोस्ट 3 संघाचे पॉईंट्स इक्वल होत आले होते. आणि प्रेडिक्शन असं होतं, जर इथे रुपेश मेदुलाचा सामना पराभूत होतोय तर त्यांचे 2 पॉईंट, जागृती डोंबिवलीचे 2 पॉईंट, आणि त्याचबरोबर आपण एक आधुनिक संघ बघितला गावदेवी गावठाणचे 2 पॉईंट, आणि तिघांमध्ये आपल्याला बोलआउट बघायला मिळेल की काय, असंच प्रेडिक्शन झालं होतं प्रत्येकाच्या मनामध्ये. पण ओमकार मेढेने मात्र त्या सगळ्या प्रश्नांवर अप्रतिम उत्तर देत असताना एक अप्रतिम इनिंग बघायला मिळाली आणि अर्धशतक सुद्धा झळकावलं. 72 धावसंख्येचा पाठलाग अवघ्या 23 चेंडूमध्ये करत असताना सामना जिंकून दिला आपल्या संघाला. 1 डाऊन बॅट्समन, येस, व एक पहिलं षटक मेडन येऊ सुद्धा मात्र धावसंख्येचा पाठलाग झाला. सो 1 डाऊन बॅट्समन शाहीद शेख येतो बॅटिंगला. पहिल्याच चेंडूवर मोठी सफलता हाती लागली ती साहिलच्या, मोठी सफलता हाती लागली ती रेड हॉक्स टीमच्या, आणि कृष्णासारख्या फलंदाजाला तंबूत पाठवून दिले. पुन्हा त्या साहिल रोड एंडकडून समोर जाईल तो स्ट्रायकिंग एंडला शाहीद शेख. इनसाइड एज आहे, समोर घ्यायचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये, थोडासा फंबल, या चुका टाळाव्या लागतील तुम्हाला. समोर आलेला चेंडू बघा, कुठल्या प्रकारची दुविधा नव्हती हा चेंडू पकडण्यासाठी, किंवा कुठल्या प्रकारचे तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट लावायचे नव्हते. समोर आलेला चेंडू तुम्हाला फक्त ग्रीप करून फेकायचा होता, तुमच्याकडनं मिसफील्ड झाली, लगेच एकदा कंप्लीट केली. आणि गोलंदाजाचं देखील कौतुक आहे, ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर मात्र आज बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये जी कामगिरी केली ती निश्चितच उजवी आहे. आणि आज तुमच्यासमोर पॉवर प्लेचे स्पेशलिस्ट खेळाडू आहेत. इजाज कुरेशी, कृष्णा सातपुते, शाहीचा जर विचार केला तर पॉवर प्लेमध्ये अनेक वर्ष चांगली कामगिरी करणारे यावेळेला फलंदाज, आणि तितक्याच ताकदीची गोलंदाजी मैदानावरती, क्वालिटी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच एवढं चांगलं षटक आपण बघतोय साहिलचं. गुड बॉलिंग, अप्रतिम डिलिव्हरी, व्हॉट अ बॉलिंग, काय चेंडू होता, गुड लेंथ बॉलना चेंडू. असं वाटलं की इजादला की हा चेंडू बाउन्स होईल, थोडासा मागे थांबला होता, हा कट करण्याचा प्रयत्न, पण झपकन आतमध्ये येणारा इन स्विंग चेंडू आपण बघितला, हा इन कटर चेंडू होता, आणि झपकन आपण बघतोय बॅटची कट घेऊन थेट विकेट किपरच्या आतमध्ये. त्यामध्ये मी विकेट किपरचं सुद्धा कौतुक करेन, किती क्विक ऍक्शन मध्ये तो झेल त्याने टिपलेला आहे. मॅजिकल गोलंदाजी स्टाईल कडून होते, अत्यंत सुरेख पद्धतीने. पाहूया काय घडलं त्या ऍक्शन रिप्ले मध्ये. आताच विश्लेषण प्रसाद परब यांच्या माध्यमातून ऐकलंय, परंतु पहा ऍक्शन रिप्ले देखील अतिशय महत्वाचा असेल. साईल गोलंदाजी मार्कवरती यावेळेला टप्पा ऑफ टर्मच्या बाहेर, तिथून आपण हलकासा टर्न होतोय, बॅटचा स्पर्श करतोय, यष्टीरक्षकाचा आनंद गगनात मावेन असा होतोय. मोबिन सरांना या ठिकाणी बघतोय, मोबिन सर डाव्या बाजूला आहेत, त्यांना देखील आनंद भरपूर झालाय. पहिला पराभव जिव्हारी लागतो, परंतु या मॅच मध्ये बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये प्रसाद सर काय जबरदस्त कामगिरी, काय कमबॅक केलंय साहिलनं. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय डावखुरीचा फलंदाज रजत मुंडे येतोय बॅटिंग करण्यासाठी. तुम्ही सांगा मायकावर. अप्रतिम डिलिव्हरी, ब्लॉक होलचा चेंडू होता, स्टिअर केलं, ऑनसाईड हलक्यात त्याने प्लेस केलं, मिडॉनला क्षेत्ररक्षक तिथे चेंडू कव्हर करतोय. काय फाईट दिली आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेमध्ये 2 आघाडीचे फलंदाज, 2 सलामीचे फलंदाज, दोघांनाही तंबूचा रस्ता दाखवला, दोघांनाही खातं उघडू दिलं नाही. एवढा जबरदस्त स्पेल आपल्या गोलंदाजीनं दाखवत असताना आपण बघतोय साहिल या गोलंदाजाला, जो स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय की आता सज्ज झालाय बॅटिंग करत असताना शाहीद शेखच्या समोर गोलंदाजी करण्यासाठी. एक्सलंट बॉलिंग, चांगली टफ फाईट दिली आहे आतापर्यंत. फक्त 2 धावा, 2 विकेट,
साहिलच्या नावावर. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. हा चेंडू स्वीप केलाय, वॅकेंट एरिया आहे, वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. टिपिकल शॉट फ्रॉम शाहिद शेख, सीमारेषे बाहेर, चौकार. शाहिदला अशा प्रकारची बॅटिंग खूप आवडते, म्हणजे थोडा ऑफटमच्या बाहेर जातो, क्रीजचा वापर करतो अत्यंत सुंदर पद्धतीनं. आणि त्यानंतर आता बघा ॲक्शन रिप्लेमध्ये काय फटका सजवला शाहिद शेखनं. यावेळेला आघाडीचा फलंदाज म्हणून सातत्यानं चांगली कामगिरी केली, परंतु चेंडू पहा, पायावरचा चेंडू होता, स्वीप केलाय अत्यंत सुंदर पद्धतीने, पॅट वरून खाली आले, त्यामुळे हवेत चेंडू नाही, जमली लगेचचा अप्रतिम फटका. अगदी पुस्तकी फटका म्हटलं तरी वावगं ठरलं नाही. शानदार बॅटिंग शाहिदकडून आणि थोडंसं प्रेशर रिलीज होईल या चांगल्या फटक्यानंतर. हो, निश्चित रिलीज होईल. थोडासा दबाव टाकण्याचा किंवा ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न होता, हा दबाव शिफ्ट करण्याचा प्रयत्न होता आणि ते मात्र निश्चितच चौकाराच्या मदतीने केलेला आहे. पहिला चौकार आपण बघतोय इव्हन टीमच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर बॅट्समन शाहिद शेखच्या माध्यमातून हा पहिला चौकार. धावसंख्या 6. ओव्हरपिच आहे, समोर एक्झिक्यूट केला, वॅकेंट एरिया इथे सुद्धा आहे, वाईड स्टॉंग ऑन मिड विकेट. या रिझन मध्ये चेंडूचा चेस सुरू आहे, चेंडू तिथे थांबणार का? प्रयत्न चांगला केला लास्ट मोमेंटला, पण चेंडू निश्चितच आपण बघतोय निघून गेला आहे सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. प्रसाद, मी मगाशीच उल्लेख केला होता की बॅटर शाहिद शेख हा पॉवर प्लेसाठी ओळखला जातो आणि ते त्यानं यावेळेला दाखवून दिलं. पहिल्यांदा स्वीप केला, अर्थात त्या क्रीजचा चांगला वापर होता, परंतु त्यानंतर साईडनं काय केलं, आणखी खोलवर टप्प्याची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, त्यावरती आक्रमण केलंय आणि मिडॉनचा जो क्षेत्ररक्षक त्याच्या डोकर खेळला, चांगला फटका, कमिटमेंट चांगली होती, पण तो चेंडू थांबवता आला नाहीये. तर पहिल्या 4 चेंडूवरती साईनं चांगली कामगिरी केली, उर्वरित 2 चेंडूवरती शाहिद यावेळेला त्या चेंडूवरती तुटून पडलाय. 2 चेंडूवरती आपण बघितलं तर 8 धाबा. तर पहिल्या षटकाचा खेळ धावपलकारती 10/10, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 चेंडू आणि 48 धाबा असं समीकरण आहे. हा दबाव जो होता तो पूर्णपणे शिफ्ट केला साहिलचं कौतुक व्हायला पाहिजे, कारण आपण बघितलं तर पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाला हा संघ, दुसऱ्या सामन्यामध्ये एक नवीन उमेद घेऊन आलाय आणि त्यांच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली आहे. धावफलकार आपण बघितलं 57 धावा त्यांनी कुठल्या आहेत. 58 धावसंख्येचं लक्ष ठेवलं आहे ते FM11 हॉस्पिटल कर्नाटक या टीमसमोर. पण पहिल्या षटकामध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी केली प्रशांत, मला असं वाटतं की इथे ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे त्या बॉलरसाठी, की जिथे मात्र त्याने 2 दिग्गज फलंदाज, 2 आघाडीचे फलंदाज, ज्या 2 फलंदाजांनी पार्टनरशिपच्या माध्यमातून पहिल्या विकेटसाठी नेहमीच या संघाला एक मोठी पार्टनरशिप रचून दिली आहे, त्या 2 फलंदाजांना खातंही न खोलता तंबूत पाठवून दिलं. इट इज अ बिग अचिव्हमेंट फॉर साहिल. प्रसाद, आणखीन पुढे जाऊन मी सांगेल की दोन्ही हुकमाचे एक्के यावेळेला बाद केलेत आघाडीचे फलंदाज साहिलने, परंतु आता इथून एक भागीदारीची आवश्यकता रजत मुंडे आणि शाहिद शेखसाठी. बघूया कशा पद्धतीने मैदानावरती लढतात. रजनीश फिरकी आक्रमण. चेंडू लेफ्ट आर्म हँडर आपण बघतोय, आपण बॉलर लेफ्ट हँडर समोर आपण बघतो की लेफ्ट आर्म बॉलर, त्यामुळे ॲडव्हान्टेज असेल फलंदाजाकडे. बघायचं रजत मुंडे अशा प्रकारे आता ते मात्र कशा प्रकारे मोठे फटके ते मात्र सजवेल, खास करून पॉवर प्लेमध्ये. इथे मात्र एकच धाव झाली कंप्लीट आणि स्ट्राईक एंडला आपण बघतोय शाहिदला, जिथे मात्र लेफ्ट आर्म राऊंड विकेट आता अटॅक करेल तो गोलंदाज रजनीश. धावसंख्या आपण बघतोय धावफलकर जी अंकित झाली आहे ती एकूण 11 धावा. 2 गडी गमावलेत बॅटिंग करत असताना ते FM11 हॉस्पिटल कर्नाटक या टीमने. काही चेंजेस आणतोय कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. बघूया, शॉर्ट फाईन लेगला हळूहळू खेळाडू सरकतोय, स्क्वेअर लेग आहे, मिडॉनला एक खेळाडू थोडासा वाईडिश उभा आहे, डीप मिड विकेटला एक खेळाडू आहे, लॉंग ऑफला एक खेळाडू आहे, कव्हर्समध्ये खेळाडू, पॉईंटमध्ये खेळाडू, गलीमध्ये खेळाडू आणि एक शॉर्ट थर्ड मॅन. सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू आपण बघतोय, कारण पॉवर प्ले सुरू आहे. इनसाइड आउट, गॅप खूप मोठा आहे, पुन्हा वॅकेंट एरिया शोधलाय, चेंडू निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, बेधुंद फटका, षटका, चौकार. मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग मैदानावरती आहे, बेधुंदपणे या ठिकाणी बॅटिंग मैदानावरती होते अत्यंत सुरेख पद्धतीनं. आणि ज्यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू, आता बघा यावेळेला क्रीजचा वापर झाला होता, चेंडू फुलटॉस होता, बॅटचा फेस आपण बघू शकता पूर्णपणे यावेळेला चेंडूला दाखवला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फक्त टायमिंगवरती अवलंबून होता शाहिद शेख. 3रा खडखणीत चौकार त्याच्या बॅटमध्ये येतोय. धावफलक धावा 15, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौकाराची संख्या आपण बघतोय शाहिदच्या बॅटमधून सलग 3 चौकार आपण बघतोय, कारण मागच्या षटकामध्ये आपण बघितलं की सलग 2 चेंडू 2 चौकार आले. जेव्हा आता स्ट्रायकिंग एंडला तो आला तेव्हा सुद्धा आपण चौकार बघतो त्याच्या बॅटमधून. आणि धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती एकूण 15 धावा. 15 लॉस ऑफ 2 इन सेकंड ओव्हर. पॉवर प्ले इन प्रोग्रेस. स्ट्रेट ड्राईव्ह, चांगला फटका, हाफ वॉली केलं, थोडंसं मागे थांबला, एक पाय तरी उचलला होता, थोडंसं हवेमध्ये होता, नंतर आपण प्रतिम फटका बघितलाय, कार्पेट शॉटच्या माध्यमाने समोर एक्झिक्यूट केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकदा इथे ॲड होते धावफलकर. आपण बघतो धावफलकर आपण पाहायला मिळते ती 16 धावा. 2 गडी गमावलेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत अल्ला बक्ष आहे. अल्ला बक्ष जो 4थ्या दिवसामध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झाले. मागच्या वर्षी खूप चांगली साथ दिली, इव्हन आमच्या कॉमेंट्री बॉक्सची खूप चांगली काळजी घेतली. अंपायर, स्कोरर, कॉमेंटर, लाईव्ह टीम आणि उस्मान पटेलचा खूप मोठा फॅन आहे आमचा अल्ला बक्ष.
स्लॉग इट, टिपिकल शॉट, ट्रेडमार्क शॉट, सीमारेषे बाहेर, रजत मुंडेच्या बॅटमधून षटकार. प्रसाद, बऱ्यापैकी आपण बघितलं तर मैदानावरती ज्यावेळेला डावखुरे फलंदाज असतात, शैलीदार डावखुरे फलंदाज, आणि तुम्ही लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न करता, म्हणजे त्या पॅटर्नला अगदी सोपं होतं. बघा काय घडलं होतं मैदानावरती. रजनीश गोलंदाजी करतोय, टप्पा पडण्याचा चेंडू आतमध्ये, अगदी सोपा यावेळेला हा चेंडू होता. बॅटरला फक्त यावेळेला मिडल करायचा होता आणि मिडविकेटच्या दिशेनं अप्रतिम फटका. अगदी छान पद्धतीने रजत मुंडे मैदानावरती खेळतोय. तुझ्या भाषेत सांगायचं तर आ बैल मुझे मार असा चेंडू टाकला की तिथे मात्र हा मोठा फटका येणारच येणार, आणि रजत अशा चेंडूची वाट बघत होता. षटकार ठोकत असताना धावसंख्येला सुद्धा चांगला आकार दिला. धावसंख्या 2-2-2 लॉस ऑफ 2 इन 2 ओव्हर. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. खूप चांगलं टेलिकास्ट तुम्हाला बघायला मिळते. क्लीन अँड क्लिअर टेलिकास्ट टेलिसिकेट.in च्या माध्यमातून. हा ड्राईव्ह चांगला फटका, गॅप खूप मोठा आहे, वॅकेंट एरिया आहे, चेंडू अत्यंत वेगाने ट्रॅव्हल होतो आहे, सरळ सीमारेषे बाहेर. एक्सलेंट शॉट, चौकार, गुड शॉट. दमदार बल्लेबाजी, बहुत बढ़िया तरीके से बल्लेबाजी हो रही है, खास करके दोनों बल्लेबाजों द्वारा. और देखिए यहाँ से अच्छी बल्लेबाजी. पहले मिड विकेट बाउंड्री की तरफ एक अच्छा स्ट्रोक खेल दिया था, उसके बाद में यहाँ सीधे बल्ले से स्ट्रेट ड्राइव किया और खूबसूरती के साथ अलॉन्ग द कारपेट घास को आग लगाती भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई 4 रनों के लिए. ब्यूटीफुल बैटिंग बाय रजत मुंडे. फुल टॉस. ज्या ठिकाणी मागचा षटकार ठोकला त्या तसाच हा फटका बघतोय आपण. जणू काही ऍक्शन रिप्ले, कॉपी अँड पेस्ट अँड वन मोर बिग हिट, षटकार. कदाचित प्रसाद यावेळेला गोलंदाजी देत असताना कर्णधार चुकलाय का? कारण रजनीश सारखा गोलंदाज ज्याच्याकडे आपण बघितलं तर टप्पापर्यंत ऑफस्टमच्या बाहेर जाणार चेंडू नाही. हा तर फुल टॉस आहे. हा फुल टॉस चेंडू आहे. अगदी खराब चेंडू. त्या खराब चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू सीमारेषा पार, आकाशाला गवस निघालणारा शानदार षटकार. दोन्ही फलंदाज चांगल्या टच मध्ये आपण बघतोय. रजत मुंडे खेळतोय 5 चेंडूमध्ये 18वर 2 षटकार 1 चौकार. तर शाही शेखने सुद्धा खूप चांगली सुरुवात करून दिली. 5 चेंडूमध्ये 3 चौकारच्या मैदाने तो खेळतोय. 14 धावसंख्या. समीकरण जे उरलंय ते 24 चेंडूमध्ये करायचे, ते 26 धावा सामना जिंकण्यासाठी. मॅच असं म्हणणार नाही की बॅलन्स आहे, पण इथे मात्र विकेट हाच एक ऑप्शन राहिलाय तो रेड हॉक्सच्या टीमकडे, जिथे मात्र तुम्ही या सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. प्रसाद, दुसरं षटक टाकत असताना तुमच्याकडे आपण बघितलं तर व्हेरिएशन असणारा गोलंदाज असणं फार गरजेचं आहे. म्हणजे रजनीशकडे क्षमता आहे, परंतु त्याच्याकडे एकाच प्रकारचा चेंडू आहे आणि त्याचा फायदा डावखुऱ्या शैलीदार रजत मुंडेने खूप चांगल्या पद्धतीने उठवला आणि 5 चेंडूमध्ये 18 धावा त्यानं वसूल केला. अप्रतिम बॅटिंग केली. मयूर राजशक्ती रिबाडा कॅप्टन रिपोर्ट करायचा आपण, कारण आम्हाला पुढचा सामना हा सुद्धा 6 षटकांचाच कव्हर करायचा आहे. त्यामुळे पूर्ण संघाने या लवकरात लवकर, आणि हा सामना संपल्यानंतर टॉससाठी आपण रेडी राहायचं आहे. गोलंदाज साहिल. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय स्क्वेअर लेग मध्ये. इथे होते ती चूक. साहिल एक विकेट टेकर गोलंदाज आहे. साहिल नाराज आहे आणि साहिलने गोलंदाजी खूप चांगली केली. भाग पडला इथे सुद्धा हा फटका खेळण्यासाठी, जो पूर्णपणे मिस टाइम झाला. स्क्वेअर लेग मध्ये झाली ती चूक आणि इथे कॅच ड्रॉप. मागच्या मॅचमध्ये जो पहिला सामना या संघाने खेळला तर 3 झेल सोडले होते आणि ग्राउंड फिल्डिंग देखील तितकीच चांगली होती. आता साहिल याच्यापेक्षाही जास्त कामगिरी चांगली करू शकत नाही. तो या ठिकाणी पुन्हा एकदा संधी दिली होती. खराब क्षेत्ररक्षण झालं. नशिबाची साथ बॅटरला मिळते. 24 चेंडू आणि आता समीकरणाचा विचार केला तर उर्वरित 23 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 25 धावांची आवश्यकता. म्हणजे ग्राउंड फिल्डिंग आणि तुमचे जे कॅचिंग आहे तितकीशी चांगली नाही आहे. यामध्ये तितक्याशा सुधारणा अजूनही झालेल्या नाही आहेत. बघा, कॅचेस विन द मॅचेस हा व्यापार ज्या क्रिकेटमध्ये वापरला जातो त्याचं तेवढंच महत्त्व सुद्धा आहे. स्लो रन चेंडू, गती परिवर्तन, फॉल्समध्ये चेंडू अडवलाय. काय फट आहेत गोलंदाजीमध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण जर बघितलं तर धावा खर्च केल्या, त्या आम्हाला सांगेल विराज, त्या एकूण 10 धावा खर्च केल्या. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 2 आघाडीचे फलंदाज ज्यांना मात्र भोपळाईनं फोडता तिथे मात्र शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आशेला पाठवून दिलं. 2 महत्त्वाच्या विकेट्स त्याने काढल्या. इथे सुद्धा पहिल्या चेंडूवर विकेट होतीच, पण तिथे मात्र झाली ती मिसफील्ड. निश्चित आपण बघतो की त्यानंतर एकदा तिथे कंप्लीट झाली. पुढच्या चेंडूवर आपण बघतोय निर्धाव चेंडू टाकलाय तो गोलंदाज. पुन्हा एकदा आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर तो साहिलने. गुड बॉलिंग. 33 लोअर फुलटा चेंडू ऑन साईडला डीप स्क्वेअरलीमध्ये चेंडू फटका एक्झिक्यूट केला. आपण बघतो तिथे चेंडू कव्हर करून 2 धावायचा प्रयत्न सुरू आहे, पण रजतला नकार दिला शाहिदने. इथे एक धाव इझिली कंप्लीट झाली आहे, कारण ग्राउंड स्ट्रोक आपण बघितला ऑफर केला. तिथे मात्र एक धाव तिथे कंप्लीट करून धावसंख्या आपण बघतो ती 34 धावा धावफलकावर. 21 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे आणि अजूनही करायच्या त्या 24 धावा. शाही शेख आता असेल स्ट्रायकिंग एंडला. 21 चेंडू 24 धावा. ओ द विकेट.
कव्हर्समध्ये खेळायचा प्रयत्न, थोडासा स्लाइस होतो हा फटका, चेंडू जातो डीप पॉईंटमध्ये. कव्हर्समध्ये हा खेळायचा होता, टायमिंग झालं नाही. आउटसाईड एज घेऊन चेंडू बाजू डीप पॉईंटमध्ये निघून गेला. तोपर्यंत फलंदाजांनी कंप्लीट केली ती फक्त एकच धाव आणि एखाद्याच्या मधीने धावसंख्या हळूहळू पुढे सरकेल. धावफरक आपण बघतोय त्या 35 धावा, 23 धावा अजूनही करायच्या आहेत. 20 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यानंतर अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि बघायचं त्या मुवमेंटला कशा प्रकारे रिप्लाय करतील गोलंदाजी करत असताना रेड हॉक्स हा संघ. लेफ्ट हँडेड ऑन स्ट्राईक रजत मुंडे. फुल टॉस, योग्य उत्तर आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. कडक कडक शॉट. यावेळेला पुन्हा एकदा पहा फुलटॉस चेंडूवरती पुन्हा एकदा खरपूस समाचार घेतला गेला. साहिलची गोलंदाजी खोलबट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि फुलटॉस होता आणि त्यावरती आपण बघितलं तर पुन्हा एकदा रजत मुंडे सारखा दिग्गज खेळाडू मैदानावरती तुटून पडलाय. 25 धाबांवरती खेळतोय रजत मुंडे. शानदार बॅटिंग. 19 चेंडू 17 धाबा असं समीकरण आहे. आता साहिल देखील थोडासा भरकटलाय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. धावसंख्या 41, 41. इनसाइड आउट, चांगला फटका, कॉपी बुक स्टाईल फटका बघायला मिळतो कव्हर्समध्ये. आणि ज्या ठिकाणी आपण बघितलं अगोदर षटकार आपल्याला बघायला मिळाला प्रशांत, त्या ठिकाणी आपला जो बॉल बॉय आकाशाचा जो डब्बा ते आपण बघतोय थोडीशी विश्रांती घेतोय. पण अशी कुठलीही गोष्ट घडली नाही जिथे मात्र तो डब्बा शांत बसला. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर तुम्हाला डब्बाला बघायला मिळतोय आणि आमच्या कॅमेरामॅनने त्याला कव्हर केलं. एचडीच्या माध्यमातून तुम्हाला तो डब्बा बघा हात दाखवत असताना चेंडू त्या ठिकाणी कुठेही जाऊन देतोय. चेंडू सगळेच्या सगळे ग्राउंडवर त्याने पाठवलेत असा हा डब्बा. आत्ता परफेक्ट आहे म्हणजे 18 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. कारण तो चेंडू इथपर्यंत आणून देते म्हणून या ठिकाणी आमचा जो बॉक्स आहे तो फुलफिल झाला आहे म्हणजे भरलेला आहे. डंबा थँक्यू व्हेरी मच. 18 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड 5.33 आहे. साईजचा विचार केला 16 धावांती खेळतोय म्हणजे 2 गडी लवकर बाद झाले. परंतु त्यानंतर आपण बघितलं तर रजत मुंडे आणि शाहिदनं यावेळेला खूप छान बॅटिंग केले. एक मोठी भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. साहिलच्या षटकाचा विचार केला तर 2 षटकं 20 धाबा 2 गडी त्याने बाद केले. तर आता गोलंदाजीमध्ये बदल केला आणण्यात आला आहे. बॅक पुढे गेले ऑन साईडला पुलचा पटका सुरेख पटका चांगला टाइमिंग गॅपमध्ये खेळला चेंडू इथं क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र ग्राउंड फिल्डिंग खूप चांगली झाली. रिले बिल्डिंग आहे परंतु हे करणं फार गरजेचं आहे. तुम्ही कॅचेस बऱ्याच सोडल्या म्हणजे पूर्ण 2 इनिंगचा विचार केला तर 4 कॅचेस तुम्ही सोडले आहेत, 4 झेल सोडलेले आहेत. आणि यावेळेला पाहूया पंच काय इशारा करतायत. बाउंड्री सीमारेषा. तिसरे पंच चला आपण स्टुडिओमध्ये यायचे. पंचाचा इशारा पाहूया काय ते. चौकारचा इशारा 4 धावा मिळत आहेत. कुठे पण चेंडू होता बॅकफुटला चांगला फटका या ठिकाणी सजवला गेला. यष्टीरक्षक आता एस्टनच्या अगदी जवळ येतोय. 17 चेंडू 12 धाबांची आवश्यकता. आडव्या फटण्या खेळण्याचा प्रयत्न टप्पा ऑफ टाइमच्या बाहेर खूप चांगला चेंडू होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला परंतु इथे डायरेक्ट हिट करताना 22चा इशारा होतोय. धावपलकावरती आता धाबा आहेत. या 4थ्या षटकात 47 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रिक्वायर्ड 4.13चा आहे. अनुपची ही गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. शाहिद खेळतोय व्यक्तिगत 16 धावसंख्येवरती 7 चेंडू डाबा तो सामोरा गेलाय. तर रजत मुंडेनं अफलातून बॅटिंग केले. त्याचे फटके आज बघण्यासारखे होते. 11 चेंडूमध्ये 30 धाबा त्यांना कुठल्या आहेत. स्टॅकरिनला शाहिद. अनुप सज्ज असेल गोलंदाजी मार्कवरती. पॉईंटच्या क्षेत्र सीमारेषेवरती. एक्स्ट्रा कव्हर सर्कलमध्ये. त्यानंतर लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक. आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. ऑफसाईडला 5 क्षेत्ररक्षक आहेत. फ्लॅग स्लिप त्यानंतर गली पॉइंट एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक. अनुप आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. उंच कुरा गोलंदाज समोरच्या कक्षकांना गोलंदाजी करण्याकरता सज्ज. राईट अप ओव्हर द विकेट मारा करतोय. यावेळेला ऑन साईडला चेंडू भिरकावून दिला. बघूया काय घडतंय. शाहीदच्या बॅट मधनं अत्यंत सुरेख असा फटका डीप मिड विकेटच्या दिशेनं चेंडू भिरकावून दिला. 6 धाबां करता. ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागते. मैदानावरती शाहिदला खूप चांगलं माहिती आहे. सुरुवात त्याने छान केले आणि 256 षटकार आतापर्यंत या स्पर्धेत ठोठावले गेलेत. बघा कशा पद्धतीनं पुलचा फटका त्यानं अतिशय सोपा करून दाखवलाय. मिड विकेट बॉडी लाईनच्या दिशेनं 6 धाबां करता षटकार. सुनील चावरी आपल्याला समर्थन कक्षाच्या दिशेने यायचंय. थोड्याच वेळ टॉस देखील केला जाईल. 15 चेंडू 5 धाबांची आवश्यकता. राईट अप ओव्हर द विकेट. उलटा चेंडू अप्रतिम फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं हातात जातो चेंडू. आता मात्र झेल टिपला गेलाय. शाहीदची कळी संपुष्टात. 22 धाबा केल्या. तो 9 चेंडूंना सामोरा गेला. 15 चेंडू आणि 5 धाबाचा समीकरण. फुलटा चेंडू इथेही होता.
कुठेही खेळता आला असता, परंतु त्यानं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं जो कव्हर पॉईंटच्या क्षेत्राच्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आला आणि सुंदर झेल टिपला गेलेला आहे. महत्वाचा बळी आता अनुपला मिळतोय. हे षटक अत्यंत महत्वाचं दोन्ही संघांसाठी. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये tenniscricket.in माध्यमातून काय घडलं होतं. ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू फॉलो केला गेला होता. यावेळेला पुन्हा एकदा आपण बघितलं तर बॅटचा फेस या ठिकाणी पूर्णपणे ओपन केला आणि कबरच्या दिशेनं हा पटका खेळला होता. शायद थोडासा निराश असेल, क्लिअर करायचं होतं, यावेळेला षटकाराने सामना संपवायचा होता, परंतु तसं काही घडलेलं नाहीये. विजयाचा शिल्पकार अर्थात विजयाचा षटकार या ठिकाणी त्याला टोटावायचा होता, परंतु तरी सुद्धा यावेळेला 2 गडी बाद झाले. कृष्णा आणि एजाज कुरेशी लवकर डगआउटमध्ये गेल्यानंतर रजत पुंडे आणि शाहीदमध्ये एक चांगली भागीदारी. प्रदीप पाटील संघाचा नायक स्वीप केलाय, सुंदर फटका. ओ आणखीन एक झेल. म्हणजे ही कामगिरी अशा प्रकारे पूर्वी जर केली तर सामन्याच्या चित्र थोडंसं वेगळं असतं, परंतु प्रसाद आत्ता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये चांगली प्रगती होते. प्रदीप आलाय, प्रदीप डगआउटच्या दिशेनं परत जाईल आणि अनुपला मात्र आणखीन एक यश मिळतंय. दुसरा धक्का तो या ठिकाणी आपल्या या त्याचं जर षटक आहे त्याचं बघितलं त्याचा आतापर्यंत जे कामगिरी आहे म्हणजे 5 चेंडू 10 धाबा दिल्यात आणि 2 गडी बाद केले. 13 चेंडू 5 धाबांची आवश्यकता. FM11 संघाला विजयाची नितांत आवश्यकता. यावेळेला रिक्वायरमेंट रेट 2.31 आहे. सुनीत चौरी आपण सज्ज राहा. इथे काही फॉर्मॅलिटीज आपल्याला पूर्ण करायच्या असतील, आपल्या संघामध्ये काही बदल करायचा असेल, या ठिकाणी आपल्या अपडेट्स अत्यंत महत्त्वाचे असतील. रजत पुंडे 30 वरती घेतोय, 11 चेंडूंना तो सामोरं गेलाय. 13 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. अनुपची या षटकामध्ये चांगली गोलंदाजी अप्रतिम मारा त्यानं केलाय. तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं सांघिक प्रीमियर लीग सारखी एक मानाची स्पर्धा टेनिस पटलावरती निश्चितच त्याचा बोलबाला आपण नेहमीच पाहिलेला आहे. 13 चेंडू आणि 5 धाबांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानावरती आला बॅटिंग करण्याकरता. नितीन माटुंगे आता तो कोल्हापुरी तडका दाखवणार का ते पाहूया. मैदानावरती अनुप चांगली गोलंदाजी करतोय, सुरेख मारा आतापर्यंत त्याने केलाय. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम मारा. बॅटर शफल झाला होता ऑफ टर्मच्या बाहेर. काय गोलंदाजी केले, अत्यंत सुंदर. म्हणजे आता 13 चेंडू आणि 5 धाबाचं समीकरण होतं, 12 चेंडू आणि 5 धाबाचं समीकरण. अशा वेळेला खांदे झुकलेले नाही आहेत अनुपचे. सर्वात महत्वाची गोष्ट प्रसाद, त्याचे खांदे झुकले नाही आहेत. 1 षटक टाकले, 10 धाबा दिल्या, 2 मोरे टिपलेत, अप्रतिम मारा केलाय. नियंत्रण चांगलं होतं. दिग्गज खेळाडू मैदानावरती नितीन माटुंगे रजत मुंडे विरुद्ध किंवा शाहिद विरुद्ध गोलंदाजी करताना त्यानं तेच नियंत्रण ठेवलं. अप्रतिम गोलंदाजी केले. 12 चेंडू 5 असं समीकरण आहे. कर्नाटक संघाला सामना जिंकण्याकरता 5 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती आता बघूया या ठिकाणी बदल केला जाईल का. रोड कंडक आता कोण मारा करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. सांगे स्पोर्ट आणि कल्चरल क्लब प्रेसिडेंट सांगे प्रीमियर लीग 2023 मानाची स्पर्धा पर्व 18. बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी, बॅट आणि बॉलमध्ये बंद आपण या ठिकाणी पाहतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. असीमचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. सुरेख पद्धतीने 1 धाव घेतली गेली. रजत मुंडे पोचलाय व्यक्तिगत 31 या धावसंख्येवरती. 4 धाबांची आवश्यकता. आणि आता प्रसाद विजयाचा सुगंध दरवळायला सुरुवात झाली. 11 चेंडू आणि 4 धाबांची आवश्यकता. चमत्कार या मॅच मध्ये होणार का हा देखील प्रश्न आहे. मागचा सामना ज्याने ज्यांनी बघितलाय उलटा चेंडू आहे, परंतु त्याचा फायदा घेता येत नाहीये बॅटर नितीन माटुंगेला. 10 चेंडू 4 धाबांची आवश्यकता. मागचा सामना ज्या पद्धतीनं कर्णबीर पुणे संघाने कामगिरी केले, बऱ्याच जणांना कोणी सांगितलं असेल किंवा काही सामना हा सामना त्यांनी बघितला असेल तर अनबिलिव्हेबल कामगिरी निश्चितच झाली होती गोलंदाजांची आणि फलंदाजांची. आयवाला चांगला फटका, विजयाचा शिल्पकार. चेंडूवरती 6 धाबांची मोहर, षटकार आणि नितीन माटुंगेच्या बॅटमधनं षटकार येतोय, विजयी षटकार येतोय आणि त्यावेळी सामना या ठिकाणी समाप्त होतोय. आतापर्यंत 261 षटकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये आलेले आहेत आणि FM11 कर्नाटक संघ 6 विकेट या सामना कशात घालतोय. त्यांचं मनापासून अभिनंदन. परंतु जास्त वेळ न घेता प्रसाद आपण पुढच्या सामन्याच्या दिशेने जाणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण बघूया कोणाला मिळालेला आहे. अनुप 18 धाबा, असीमच्या बॅटमधनं 11 धाबा आल्या, अंकितनं 11 धाबा, त्यानंतर सिद्धेश 10 धाबा. दुसऱ्या बाजूला